हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द क्लास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर टेन्स कशाला म्हणू आणि फ्युचर टेन्सचे 4 सबटाइप्स आपण आज शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स आणि त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट टेन्स डिस्कस केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये फ्युचर टेन्स आणि त्याचे 4 सबटाइप्स आपण डिस्कस करू. तर त्यातला पहिला फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आणि या भविष्यकाळाचे 4 सबटाइप्स आहेत. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. त्यातला पहिला टाइप आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्सला मराठीमध्ये साधा भविष्यकाळ असेही म्हणतात. तर दिस टेन्स टेल्स अस अबाउट an action which has not occurred yet and will occur after saying or in future. म्हणजे अशी ॲक्शन, अशी क्रिया जी आतापर्यंत झालेली नाही आहे आणि ती भविष्यात होणार आहे. म्हणजे आपण जे आता बोलत आहे यानंतर ती घडणार आहे किंवा भविष्यात घडणार आहे, अशी क्रिया दाखवण्यासाठी आपल्याला सिंपल फ्युचर टेन्सचा यूज करावा लागतो. आता सिंपल फ्युचर टेन्समध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कशी करायची, तर पॉझिटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी असते, यामध्ये याचा रूल काय आहे, तर विल आणि शॉल हे हेल्पिंग वर्ब यामध्ये यूज होतात आणि वर्बची फर्स्ट फॉर्म यूज होते. आता पॉझिटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी असेल, तर पहिल्यांदा सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब, विल किंवा शॉल, नंतर वर्बची फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता शॉल आणि विल हे जे हेल्पिंग वर्ब आहे, तसं तर विल हा जो आहे हेल्पिंग वर्ब तो सगळ्या सब्जेक्ट सोबत यूज होतो आणि शॉल हा आय आणि वी या सब्जेक्ट सोबत यूज होणार. विल हा जे बाकीचे सब्जेक्ट आहे त्यांच्यासमोर यूज होईल. फॉर एक्झाम्पल आता पाहू आपण, शी विल राईट अ लेटर. शी आहे सब्जेक्ट, नंतर हेल्पिंग वर्ब विल आलेला आहे, हे वर्बची फर्स्ट फॉर्म आहे राईट, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट शी विल राईट अ लेटर म्हणजे ती पत्र लिहिणार. भविष्यकाळ आहे सिंपल फ्युचर टेन्स. एक्झाम्पल आहे. आता या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह बनवायचं आहे, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी करावी लागेल, सेम आहे. पहिल्यांदा सब्जेक्ट येणार सेंटेन्समध्ये, नंतर हेल्पिंग वर्ब विल आणि शॉल, यानंतर काय येणार, यानंतर येणार नॉट, नंतर वर्बची फर्स्ट फॉर्म येईल आणि नंतर ऑब्जेक्ट. शी विल नॉट राईट अ लेटर. ती पत्र लिहिणार नाही. भविष्यातली गोष्ट आहे, यालाच आपण निगेटिव्ह बनवलेला आहे या सेंटेन्सला. सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब नंतर लगेच नॉट, नंतर वर्बची फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. शी विल नॉट राईट अ लेटर. आता हे झाले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन. यानंतर या सेंटेन्सला मला इंट्रोगेटिव्ह बनवायचं आहे. या सेंटेन्सला इंट्रोगेटिव्ह बनवायचं, तर मग ते कसं होणार, तर पहा, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन आपण लिहून घेऊ. पहा काय होणार, जे हेल्पिंग वर्ब आहे विल आणि शॉल ते सेंटेन्सला सुरुवातीला येणार, नंतर सब्जेक्ट, नंतर वर्बची फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट. काय होईल सेंटेन्स, विल शी राईट अ लेटर. विल शी राईट अ लेटर आणि नंतर येणार शेवटी क्वेश्चन मार्क, ती पत्र लिहिणार का. आता हे झालं आपलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं आहे, म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. तर काय होणार, विल शॉल सुरुवातीला येणार, सब्जेक्ट येणार, सब्जेक्ट नंतर काय येणार, सब्जेक्ट नंतर येणार नॉट, आणि नॉट नंतर येणार वर्बची फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट, नंतर क्वेश्चन मार्क. काय येणार सेंटेन्स, विल शी नॉट राईट अ लेटर. ती पत्र लिहिणार नाही का. तर हे जे आहे हे काय आहे, तर या सिंपल फ्युचर टेन्स मधल्या 4 कन्स्ट्रक्शन आपण पाहिल्या. पहिल्यांदा पॉझिटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन, नंतर त्याला निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं ते पाहिलं, नंतर इंट्रोगेटिव्ह आणि
इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी करायची ते पाहिलं. आता आपण याचा नेक्स्ट टाईप डिस्कस करू. आता आपण पाहू फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स. फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्सला चालू भविष्यकाळ असे म्हणतात मराठीमध्ये. इट इज यूज टू एक्सप्रेस अन ऑनगोईंग ऑर कंटिन्यू ॲक्शन इन फ्युचर. म्हणजे एखादी भविष्यामध्ये सुरू असलेली ॲक्शन इंडिकेट करताना किंवा सांगताना फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्सचा यूज होतो. आता यामध्ये फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी राहणार तर पहा, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब विल किंवा शॉल, नंतर बी, नंतर वर्बचे फर्स्ट फॉर्म, वर्बच्या फर्स्ट फॉर्मला लागणार ING आणि ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पहा, शी विल बी रायटिंग अ लेटर म्हणजे ती पत्र लिहित असेल. आता या सेंटेन्सला निगेटिव्ह बनवण्यासाठी काय करावं लागेल, निगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी असणार तर पहा, पहिल्यांदा सब्जेक्ट नंतर जे हेल्पिंग वर्ब आहे त्यानंतर येणार नॉट, म्हणजे विल आणि शॉल नंतर येणार नॉट, नंतर बी, नंतर वर्बला लागणार ING आणि ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पाहू, शी विल नॉट बी रायटिंग अ लेटर. पहिलं सब्जेक्ट आला, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब, नंतर नॉट निगेटिव्ह बनवणार आहे म्हणून, नंतर बी, नंतर वर्बला काय लागला ING आणि ऑब्जेक्ट. शी विल नॉट बी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित नसेल. आता हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स. या निगेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला इंट्रोगेटिव्ह बनवायचं आहे. तर मग काय होणार, सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी होणार, सेंटेन्सला इंट्रोगेटिव्ह बनवायचं आहे, प्रश्नार्थक बनवायचं आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. वाक्याच्या सुरुवातीला काय येणार, हेल्पिंग वर्ब विल आणि शॉल, नंतर येणार सब्जेक्ट नंतर बी, नंतर वर्बला ING लागेल, कॉन्टिन्युअस टेन्स आहे म्हणून, आणि नंतर येणार ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पहा, विल शी बी रायटिंग अ लेटर आणि क्वेश्चन मार्क. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब आला, नंतर सब्जेक्ट, नंतर बी, नंतर वर्बला ING लागलाय आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. विल शी बी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित असेल का. आता हे झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं आहे, म्हणजे इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. तर काय होणार, सिम्पली पहा, इथे चेंजेस करून दाखवते. पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट नंतर नॉट नंतर बी, नंतर वर्बला लागेल ING आणि नंतर ऑब्जेक्ट नंतर क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल पहा, विल शी नॉट बी रायटिंग अ लेटर आणि क्वेश्चन मार्क. हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट नंतर आलाय नॉट, बी नंतर आलाय वर्बला लागलाय ING आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. विल शी नॉट बी रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित नसेल का. तर ही या फ्युचर कॉन्टिन्युअस टेन्समध्ये आपण पाहिल्या 4 कन्स्ट्रक्शन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. आता आपण पाहू फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्सला मराठीमध्ये पूर्ण भविष्यकाळ असेही म्हणतात. इट इज यूज टू एक्सप्रेस an action which will happen in future and will be completed by a certain time in future. म्हणजे अशी ॲक्शन, अशी क्रिया जी फ्युचरमध्ये स्टार्ट होईल आणि एका सर्टन पॉईंटला कंप्लीट होईल भविष्यामध्ये. तर पहा, या फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये जे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याची कन्स्ट्रक्शन कशी असणार तर पहा, पहिल्यांदा सब्जेक्ट येणार, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब विल किंवा शॉल, नंतर हॅव, नंतर वर्बची थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पहा, शी विल हॅव रिटन अ लेटर म्हणजे तिने पत्र लिहिले असेल. आता या सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी राहणार पहा, सब्जेक्ट येणार, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब विल किंवा शॉल, नंतर नॉट येणार,
नॉट नंतर हॅव, हॅव नंतर वर्बची थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. एक्झाम्पल येईल शी विल नॉट हॅव रिटन अ लेटर, म्हणजे तिने पत्र लिहिलेले नसेल. सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर विल म्हणजे हेल्पिंग वर्ब आला, त्यानंतर नॉट, नॉट नंतर हॅव, नंतर वर्बची थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट. शी विल नॉट हॅव रिटन अ लेटर म्हणजे तिने पत्र लिहिलेले नसेल. आता हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स. आता आपल्याला याचे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवायचे आहे. तर ते कसे होणार? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्याची कन्स्ट्रक्शन कशी होणार? जे हेल्पिंग वर्ब आहे ते वाक्याच्या सुरुवातीला येणार, विल आणि शॉल, नंतर सब्जेक्ट येणार, सब्जेक्ट नंतर हॅव, हॅव नंतर वर्बची थर्ड फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल पहा, विल शी हॅव रिटन अ लेटर. पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हॅव, नंतर वर्बची थर्ड फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. हे झाले इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं आहे, तर काय होणार? तर इथेच पहा चेंजेस करून, सब्जेक्ट नंतर काय येणार? नॉट, पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट नंतर नॉट, नंतर येणार हॅव, हॅवची थर्ड फॉर्म वर्बची थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट आणि नंतर क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल येईल विल शी नॉट हॅव रिटन अ लेटर. हे झाले इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. यामध्ये पण आपण पाहिलं पॉझिटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी करणार, नंतर निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवणार, नंतर इंट्रोगेटिव्ह आणि नंतर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवणार ते आपण इथे शिकलो. आता लास्ट जो टाईप आहे तो आहे फ्युचर परफेक्ट कॉन्टिन्युअस. परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ असे मराठीमध्ये आपण त्याला म्हणू. इट इज यूज टू टॉक अबाउट ॲक्शन that will commence at a fixed time in future and will continue for some time in future. म्हणजे फ्युचरमध्ये एखादी ॲक्शन सुरू झाली आणि ती थोड्या वेळासाठी कंटिन्यू होती. त्याचा पॉझिटिव्ह सेंटेन्स पहा. पॉझिटिव्ह सेंटेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये कसं येणार? तर पहिल्यांदा सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब विल आणि शॉल, नंतर हॅव बीन, हॅव बीन नंतर वर्ब, वर्बला लागणार ING आणि नंतर ऑब्जेक्ट. एक्झाम्पल येईल she will have been writing a letter. हे झालं पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता या पॉझिटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं आहे, तर काय कन्स्ट्रक्शन येणार? सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब विल आणि शॉल, नंतर नॉट, नंतर हॅव बीन, हॅव बीन नंतर वर्बला ING लागेल, नंतर ऑब्जेक्ट. एक्झाम्पल शी विल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब नंतर लगेच नॉट, नंतर हॅव बीन, वर्बला ING लागलेला आहे आणि नंतर ऑब्जेक्ट. शी विल नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. ही झाली पॉझिटिव्ह सेंटेन्स, ही झाले निगेटिव्ह सेंटेन्स. आपल्याला पाहायचे आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य या टेन्समध्ये कसं होणार? तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये जे हेल्पिंग वर्ब आहे ते वाक्याच्या सेंटेन्सच्या सुरुवातीला येणार, नंतर सब्जेक्ट, नंतर हॅव बीन, नंतर वर्बला लागेल ING, नंतर ऑब्जेक्ट
आणि क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल पहा. विल शी हॅव बीन रायटिंग अ लेटर आणि क्वेश्चन मार्क. पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर हॅव बीन, वर्बला आयएनजी लागलाय, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. विल शी हॅव बीन रायटिंग अ लेटर. तिने पत्र लिहिलेले असेल का? आता या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचं आहे पुन्हा, तर काय होणार? इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. तर पहा इथे चेंजेस करू आपण. पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब, नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर येणार नॉट, इथे येणार नॉट, आणि नॉट नंतर येणार हॅव बीन, वर्बला आयएनजी लागेल आणि ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल येईल. विल शी नॉट हॅव बीन रायटिंग अ लेटर. तिने पत्र लिहिलेले नसणार का? हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट नंतर नॉट आला, नंतर हॅव बीन, वर्बला आयएनजी लागलाय, ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. या आपण आता इथे काय काय पाहिलंय की फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सची कन्स्ट्रक्शन कशी करायची, संपूर्ण फ्युचर टेन्स आणि त्याचे सबटाइप्स डिस्कस केलेले आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन टॉपिक सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.